या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर अल्जेब्रा अँड ॲनालिसिस या चॅप्टरचे MCQs डिस्कस करणार आहोत. स्टार्ट करूयात फर्स्ट क्वेश्चन पासून. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू पॅरलल वेक्टर्स A अँड B. दोन वेक्टर दिलेले आहेत आपल्याला, A वेक्टर अँड B वेक्टर. याचा काय घेतलेला आहे, क्रॉस प्रोडक्ट. सो वी कॅन राईट A क्रॉस B as AB sin theta, बरोबर. And these two vectors are parallel. It means that the angle between these two vectors is 0 or 180 degree. 0 or 180 degree, right? So we know that sin 0 or 180 is 0. So cross product of these two vector is 0. या दोन्ही वेक्टरचा क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 0 मिळेल. Therefore correct option of this question is C. Okay, next question घेऊयात. Next question is which of the following equals A cross B vector. म्हणजे A cross B या वेक्टरला आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो दिलेल्या चार ऑप्शन पैकी. सो करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज मायनस B क्रॉस A. A क्रॉस B वेक्टरला आपण डायरेक्टली B क्रॉस A असं लिहू शकत नाही, बिकॉज दे डोंट फॉलो द कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं, या ठिकाणी मायनस साइन घ्यावं लागतं. सो वी कॅन राईट A क्रॉस B वेक्टर ॲज मायनस B क्रॉस A वेक्टर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स कॅन बी यूज टू फाइंड. ओके, ऑप्शन दिलेत एरिया ऑफ रेक्टेंगल, area of square, area of parallelogram, and last option is perimeter of rectangle. So correct option of this question is C, that is area of parallelogram. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन आपण एरिया ऑफ पॅरलोग्राम त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट विल बी द क्रॉस प्रोडक्ट ऑफ द वेक्टर twice I plus 3j plus k and 3i plus 2j plus k. या दोन वेक्टरचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे. सो लेट अस से दिस इज A वेक्टर and this is B वेक्टर. सो A वेक्टर क्रॉस B वेक्टर इज इक्वल टू, कसं फाइंड आउट करता येईल. ओके, सो वी कॅन फाइंड द क्रॉस प्रोडक्ट ऑफ गिवन टू वेक्टर्स बाय सॉल्विंग डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट काय असेल पहा, I J K, then coefficient of A vector that is 2 3 1 and coefficient of B vector that is 3 2 1. आता या डिटर्मिनंटला आपण सॉल्व करूयात. ओके, सो वी विल गेट हियर I in bracket 3 minus 2 minus J in bracket 2 minus 3 plus k in bracket 4 minus 9. okay, so 3 minus 2 1. okay, या ठिकाणी काय येईल 1, that is I minus j minus 1 काय येईल plus j. okay, 4 minus 9 minus 5, so minus 5k. so this is the answer, that is correct option of this question is C, right. next question घेऊयात. Next question is what will be the cross product of the vectors twice I plus 3j plus k and 6i plus 9j plus 3k. okay, if you observe these two vectors, then these two vectors are parallel vectors. आणि आपल्याला माहिती पाहिजे की दोन पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट जो असतो तो 0 असतो. तरी पण आपण याला सॉल्व करून पाहूयात. पहा, सो डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करावं लागेल क्रॉस प्रोडक्टसाठी. I J K 2 3 1 and 6 9 3. आपण याचा डिटर्मिनंट सॉल्व करूयात. सो I in bracket 9 minus 9 प्लस सॉरी या ठिकाणी काय येईल मायनस j येईल, राईट. सो minus j in bracket
we will get 6 minus 6, okay, plus k in bracket we have 18 minus 18. So this will become 0. अशा पद्धतीने या क्वेश्चनचं आन्सर काय येतं C, that is 0. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन इज which of the following operation will give a vector that is perpendicular to both vector A and B. म्हणजे या दोन वेक्टर प्रोडक्टचा, सपोज A हा वेक्टर आहे आणि B हा वेक्टर आहे, या दोघांना परपेंडिक्युलर असणारा थर्ड वेक्टर आपल्याला पाहिजे, तर तो कोणत्या ऑपरेशन थ्रू आपल्याला मिळेल. ऑप्शन दिलेत A क्रॉस B, A डॉट B, B क्रॉस A, and last option is both A cross B and B cross A. So correct option is D. म्हणजे A क्रॉस B असेल आणि याचा प्रोडक्ट सपोज C वेक्टर आला, किंवा B क्रॉस A असेल, याचा प्रोडक्ट सपोज मायनस C वेक्टर आला. So this C vector is perpendicular to both this vector A and B. Therefore correct option is D. Next question घेऊयात. Next question is which is true for two vectors A and B. So A dot B is equal to त्यांनी दिले पहा A1 B1 plus A2 B2 plus A3 B3, and this is the answer. Okay, suppose A vector असेल, या ठिकाणी काय दिले त्यांनी A1I, okay, A2J and A3K, and B vector is B1I then plus B2J plus B3K. तर या दोघांचा जो डॉट प्रोडक्ट असेल तो काय असेल, त्यांच्या कोएफिशियंटचा प्रोडक्ट, म्हणजे A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3. Okay, so this is the answer of this question. Next question घेऊयात. Next question is what is I dot I plus minus I dot J plus minus K dot K plus K dot I into AI plus BJ plus CZ. तर सुरुवातीला आपण हे सॉल्व करूयात. ओके, I डॉट I याची व्हॅल्यू काय असते 1, प्लस मायनस I डॉट J याची व्हॅल्यू काय असते 0. ओके, प्लस मायनस K डॉट K याची व्हॅल्यू काय येईल -1 येईल, प्लस K डॉट I याची व्हॅल्यू 0 येईल. आणि ॲज इट इज हे असेल आहे तसंच आपण लिहितोय AI प्लस BJ प्लस CZ. ओके, CK असलं पाहिजे या ठिकाणी, CK. ओके, तर याची व्हॅल्यू काय येईल पहा 1 minus 1 that will become 0, आणि 0 into this will be 0. So correct option of this question is B. Next question घेऊयात. Next question is two vectors twice I plus 3j plus 8k and 4I minus 4j plus alpha k are perpendicular to each other. What is the value of alpha? Alpha ची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. So let us say this is A vector and this is B vector. So A dot B is equal to, we have AB cos theta, AB cos theta, and if these two vectors are perpendicular, means angle between these two vector is 90 degree. So cos 90 is 0. So A dot B याची व्हॅल्यू काय आली 0. Now let's find the value of A dot B. A vector dot B vector याची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. So for that we need to multiply the coefficients. So 2 into 4 that will become 8. Okay, 3 into minus 4 that will become minus 12. 8 into alpha, okay, that will become 8 alpha is equal to 0. So 8 minus 12 that will become minus 4 plus 8 alpha is equal to 0.
सो 8 अल्फा इज इक्वल टू काय येईल 4. सो अल्फा इज इक्वल टू 4 divided by 8, that is nothing but 1 by 2. So correct option of this question is 1 by 2. Next question is, a force of 50 Newton acts on a body and displaces it through a distance of 10 meters. Okay, force दिलाय आणि distance दिलाय in a direction making an angle of 60 degree with the force. What is the work done by the force? So work done त्यांनी विचारलाय. work done चा काय फॉर्म्युला असतो? work done is nothing but force into displacement, or we can write FD cos theta, FD cos theta. So work done is equal to, what is the magnitude of force? It is 50, displacement is 10 and cos 60 degree. So this will become 500, cos 60 चल लेते 1 by 2. So work done will become 250 joule, 250 joule. So correct option is D. Next question घेऊयात. Next question is, the work done in moving an object along a vector r vector is equal to 6i plus 3j plus 4k if the applied force is, force दिला त्यांनी आणि याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचा आहे वर्क. सो वर्क इज इक्वल टू F डॉट डी. या दोन्ही वेक्टरचा आपल्याला काय करायचं आहे डॉट प्रोडक्ट फाइंड करायचा आहे. सो 4 into 6 that will become 24, okay, plus 3 into 3 that will become 9, then minus 12, 3 into 4. So this will become 12 plus 9. So work done is 21 joule. So this is the value of work done. यासाठी आपल्याला काय करायचं आहे डॉट प्रोडक्टचा यूज करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज, इफ वेक्टर ए इज इक्वल टू ai plus 3j plus k and b vector is equal to 2i plus 6j plus 2k are parallel to each other, then value of a is. या क्वेश्चन मध्ये हे जे दोन वेक्टर आहेत ते पॅरलल आहेत असं सांगितले आणि याचा यूज करून आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर पहा, हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ a if two vectors a and b are parallel, then their cross product is 0, because we know that a cross b is nothing but ab sin theta. Okay, ab sin theta आणि parallel असेल तर sin theta ची व्हॅल्यू काय 0 येईल. सो therefore their cross product is 0. आता आपल्याला क्रॉस प्रोडक्ट ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो a क्रॉस b is given by determinant, that is I j k, coefficient of a vector a 3 1, coefficient of b vector 2 6 2. Okay, now let's solve this determinant. We will get I in bracket 6 minus 6 minus j in bracket, we will get twice a minus 2 plus k in bracket, we will get 6a minus 6. Okay, so is equal to 0. So this is 0. We will get minus j in bracket twice a minus 2 plus k in bracket 6a minus 6 is equal to 0. So if you compare, then we can write twice a minus 2 is equal to 0 and 6a minus 6 is equal to 0. If you solve this equation, we will get twice a is equal to 2, that is a is equal to 1, and in this case also 6a is equal to 6, that is a is equal to 1. So from that we can say that the value of a is 1. So correct option is A, right? Next question घेऊयात. Next question is, the projection of vector
A is equal to I minus twice j plus k on the vector B is equal to 4I minus 4j plus 7k is projection of vector A on B is given by A cos theta. This is nothing but the projection of A vector on B vector. So how to find this value? We know that dot product of these two vectors is given by A dot B is equal to AB cos theta. So we can write A cos theta is equal to A dot B divided by B. Here B is nothing but magnitude of B vector. So let's first find value of A dot B. Okay, so A dot B is in this case 1 into 4, that will become 4, minus 2 minus 4, that will become 8, and 1 into 7, that will become 7. Okay, so we will get 12 plus 7, that is nothing but 19. Now let's find the value of B, magnitude of B vector, that will become under root 16 plus 16 plus 49. Okay, that will become root 81, and root 81 is nothing but 9. So we will get the projection of vector A on B is 19 divided by 9. Okay, next question is the volume of parallelepiped defined by vector A vector is given, B vector given, and C vector is also given. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? The volume of parallelepiped. So how to find this value? Just take scalar triple product. आपल्याला यासाठी काय फाइंड आउट करावं लागेल? Scalar triple product. Okay, so A dot B cross C is nothing but the volume of parallelepiped. Okay, and this scalar triple product is nothing but determinant of coefficient of A vector, that is Ax, Ay, Az, then coefficient of B vector Bx, By, Bz, and coefficient of C vector, that is Cx, Cy, Cz. Okay, so now put the values, we will get 2 minus 1 minus 1. Okay, then 1, 2 minus 3, then 3, 2, 5. Now let's solve this determinant. We will get 2 in bracket 10 minus 6 minus 6, then that is minus plus 6, then plus 1, 5 plus 9, then minus 1, in bracket we will get 2 minus 6. Okay, so if we solve this, we will get this is 32 plus this is 14. Okay, and this is plus 4. So we will get the final answer, which is 50 units. Okay, तर अशा पद्धतीने तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ A vector, B vector and C vector are co-planar vector, याचा अर्थ ते एकाच प्लेन मध्ये आहेत तिन्ही वेक्टर, देन ऑप्शन दिलेत A डॉट B क्रॉस C इज इक्वल टू 0, A डॉट B क्रॉस C इज नॉट 0, ओके, A क्रॉस B क्रॉस C इज नॉट 0, A क्रॉस B क्रॉस C इज 0, असे ऑप्शन दिलेत. सो रिमेंबर देयर इज अ प्रॉपर्टी, if the three vectors are coplanar vector, then their scalar triple product is 0. So correct option is A. Right. Next question घेऊयात. Next question is vector triple product A vector cross B vector cross C can be written as. Okay, या vector triple product ला आपण असं पण लिहू शकतो. याचा करेक्ट ऑप्शन आहे B. A cross B cross C is equal to A dot C into B minus
A dot B into C. Okay, so B is the right option. Next question घेऊयात. Next question is, in vector triple product, the value of A cross B cross C plus B cross C cross A and C cross A cross B is. So we know this value. याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे पहा. A cross A vector cross B vector cross C is nothing but A dot C into B minus, okay, A dot B into C, right? Then B cross C cross A is equal to, याची व्हॅल्यू काय येईल पहा. Similarly we can write this as B vector cross A vector cross C minus then B dot C vector into A, and similarly we can write C vector cross A vector cross B is equal to, we can write this as C vector dot B vector into A vector minus C vector dot A vector into B vector. Now if you see, we can cancel this A dot C into B vector by C dot A into B. Okay, next we can cancel this A dot B into C by B dot A into C, and minus B dot C into A by C dot B into A. So at the end we will get 0. So correct option of this question is B, that is 0. Okay, next question is the mathematical perception of the gradient is said to be. म्हणजे ग्रेडियंटचं मॅथमॅटिकल मीनिंग काय आहे असं विचारलं या ठिकाणी. सो ग्रेडियंट इज नथिंग बट स्लोप. So correct option of this question is C. Okay, so gradient is nothing but del phi. Okay, and we can write del phi as delta phi by delta x I cap plus delta phi by delta y j cap and delta phi by delta z k cap. So from this we can say gradient is nothing but slope. Next question is the divergence of gradient of vector function is equivalent to, divergence means del dot. Okay, divergence of gradient, so del dot del phi, this is called as this is gradient and del dot is divergence. Okay, so we will get divergence of gradient is equal to del square phi, and this is nothing but the Laplacian operator. Okay, so correct option is A. Next question घेऊयात. Next question is divergence, या ठिकाणी पाहिजे divergence of xi plus yj plus zk is. Okay, so we are going to find the divergence of this vector. Divergence of given vector v is given by delta vx by delta x plus delta vy by delta y plus delta vz by delta z, अशा पद्धतीने. So in this case vx is x, so delta x by delta x plus delta y by delta z plus delta z by delta z असं येईल. Okay, so this is 1 plus 1 plus 1, that will become 3. Okay, so this is divergence of this vector. ठीक आहे ना. डायव्हर्जन्स हा आपण वेक्टरचं घेतो. ग्रेडियंट ऑफ स्केलर असते, स्केलर क्वांटिटीचं आपल्याला ग्रेडियंट घेता येतं, राईट.
सो या ठिकाणी काय पाहिजे, डायव्हर्जन्स पाहिजे. सो करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज 3, that is D. Next question घेऊयात. Next question is find the gradient of this scalar. आता हे पहा, स्केलर फील्ड आहे, स्केलर क्वांटिटी आहे, राइट, at this point 1 5 minus 2. Now let's find the gradient of this. Gradient of t is equal to काय येईल, डॅबा t by डॅबा x I cap plus डॅबा t by डॅबा y j cap plus डॅबा t by डॅबा z k cap. Okay, let's first find the value of डॅबा t by डॅबा x. डॅबा t by डॅबा x जर आपण फाइंड आउट केलं, then that will become twice xy I cap, okay, plus डॅबा t by डॅबा y याची व्हॅल्यू काय येईल, x square j cap plus डॅबा t by डॅबा z याची व्हॅल्यू काय येईल पहा, e raised to z k cap. This is the value. Now put the given point च्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात. So in this case, by putting given point values, we will get 2 into 1 into minus 2, okay, into minus 2. या ठिकाणी काय येईल, minus 2. Okay, so we will get here first twice 2 into x ची व्हॅल्यू किती आहे, 1 आणि y is 5. So 2 into 1 into 5 I cap अशी व्हॅल्यू मिळेल, प्लस x square is 1, 1 चा स्क्वेअर 1 येईल, so 1 into j cap plus e raised to z is minus 2, e raised to minus 2 into k cap. So if we solve this, we will get the gradient of this scalar as 10i plus j plus 0.135 k. So correct option of this question is B. Okay, next question घेऊयात. Next question is the curl of gradient of vector is, property आहे, curl is del cross of gradient del phi, याची व्हॅल्यू काय असते, always 0 असते. So correct option of this question is C. Next question, find the gradient of the function. या फंक्शनचा आपल्याला ग्रेडियंट फाइंड आउट करायचं आहे. सो डेल इंटू लेट अस से दिस इज 5. सो डेल 5 इज इक्वल टू डॅबा 5 बाय डॅबा एक्स आय कॅप प्लस डॅबा 5 बाय डॅबा वाय जे कॅप प्लस डॅबा 5 बाय डॅबा झेड के कॅप. ओके, so daba 5 by daba x, that will become twice x I cap. Here we will get twice y j cap plus twice z k cap. Now put the given values of given point. We will get 2i plus 2j plus 2k. So this is the answer of this question. Correct option is B. Next question घेऊयात. Next question is find the gradient of the function sin x plus cos y. sin x plus cos y याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ग्रेडियंट. अगेन डेल फाय. सो डेल फाय इज इक्वल टू काय येईल, डॅबा 5 बाय डॅबा x आय कॅप डॅबा 5 बाय डॅबा y जे कॅप प्लस डॅबा 5 बाय डॅबा z के कॅप. So daba 5 by daba x याची व्हॅल्यू काय येईल पहा. Here we will get daba 5 by daba x as cos x I cap and daba 5 by daba y याची व्हॅल्यू काय येईल, मायनस साइन y j cap आणि z हा फॅक्टर नाही म्हणून याची व्हॅल्यू काय येईल, प्लस 0. So correct option of this question is A, that is cos xi minus sin yj. Right? Next question घेऊयात. Next question is compute the divergence of the vector. आता या वेक्टरचा आपल्याला डायव्हर्जन्स फाइंड आउट करायचा आहे. सो डेल डॉट, लेट अस से दिस वेक्टर इज v, डेल डॉट v ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. इट इज नथिंग बट
daba vx upon daba x plus daba vy upon daba y plus daba vz upon daba z. ठीक आहे ना. सो vx काय आहे x, सो daba x upon daba x plus daba y upon daba y plus daba z upon daba z. So this is 1 plus 1 plus 1 is equal to 3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द डायव्हर्जन्स ऑफ द वेक्टर. आता या वेक्टरचा आपल्याला परत एकदा डायव्हर्जन्स फाइंड आउट करायचा आहे. सो डेल डॉट व्ही वेक्टर इज इक्वल टू पा डबा व्ही एक्स बाय डबा एक्स प्लस डबा व्ही वाय बाय डबा वाय प्लस डबा व्ही झेड बाय झेड डबी झेड. ओके. सो व्ही एक्स याची व्हॅल्यू काय आहे, व्ही एक्स इन दिस केस इज वाय. सो डबा वाय बाय डबा एक्स प्लस व्ही वाय काय आहे डबा झेड बाय डबा वाय प्लस व्ही झेड काय आहे एक्स. सो डबा एक्स बाय डबा झेड या सगळ्यांची व्हॅल्यू काय येते 0 येते. डिफरन्शिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल 0. डिफरन्शिएशन ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय याची पण व्हॅल्यू 0 येईल. अँड डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू झेड याची पण व्हॅल्यू काय येईल 0. सो टोटल विल बिकम 0. सो करेक्ट ऑप्शन इज बी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन इज determine the divergence of f vector at given point. Okay, and state the nature of field. सुरुवातीला आपण डायव्हर्जन्स काढूया. डेल डॉट एफ वेक्टर. ओके. सो अगेन डबा एफ एक्स बाय डबा एक्स प्लस डबा एफ वाय बाय डबा वाय प्लस डबा एफ झेड बाय डबा झेड. एफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 30. सो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 प्लस एफ वाय इज ट्वाइस एक्स वाय. सो डबा ट्वाइस एक्स वाय डिवाइडेड बाय डबा वाय प्लस एफ झेड काय आहे डबा 5x झेड स्क्वेअर डिवाइडेड बाय डबा झेड असं येईल. ओके. सो दॅट विल बिकम ट्वाइस एक्स प्लस 10x z. Put the given values. We will get twice x is 2 into 1. Okay. Plus 10 into 1 into minus 0.2. So this will become 2 minus 2, that is 0. So divergence of this field is 0. Divergence value किती आली 0 आली. And state the nature of the field. If the divergence of given field is 0, then that type of field is called as solenoidal field. So correct option of this question is B, 0, solenoidal. Next question पहा similar आहे. Identify the nature of the field if the divergence is 0 and curl is also 0. एखाद्या फील्डचा डायव्हर्जन्स पण 0 आहे आणि कर्ल इज 0 असेल तर ती फील्ड आताच आपण पाहिलं डायव्हर्जन्स जर 0 असेल तर ती फील्ड काय असते सोलेनॉइडल असते. ओके. सो सोलेनॉइडल अँड कर्ल इज ऑल्सो 0. इट मीन्स इट इज इरोटेशनल. तर सेम ऑप्शन झालेत पहा या ठिकाणी रोटेशनल पाहिजे होतं. सो सोलेनॉइडल कॉमा इरोटेशनल दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके. सी इज द राईट ऑप्शन. जर कर्ल नॉन झिरो असता सपोज कर्ल इज 0 इट मीन्स द फील्ड इज इरोटेशनल and if curl is non-zero it means that the field is rotational. ठीक आहे ना. एखादे फील्ड कर्ल जर त्या ठिकाणी एक्झिस्ट करत असेल तर ती फील्ड काय करते रोटेट करते. रोटेशनल फील्ड असते ती. ओके. आणि कर्ल जर 0 असेल तर इरोटेशनल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. फाइंड द कर्ल ऑफ दिस वेक्टर. या वेक्टरचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे कर्ल फाइंड आउट करायचा आहे. दॅट इज डेल क्रॉस ए वेक्टर याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. हाऊ टू फाइंड कर्ल. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट दॅट इज I J K. हियर वी हॅव डबा बाय डबा x, डबा बाय डबा y and डबा बाय डबा z. Then coefficient of a vector that is yz, 4xy and y.
Now solve this determinant. We will get I in bracket 1 minus 0, okay, minus j, we will get here 0 minus here we have y, 0 minus y, plus k in bracket, we have 4y minus z. Okay, so this is the answer. So correct option of this question is I plus 4j plus 4y minus zk. Correct option is D. Last question is, if the divergence of a vector field is 0, if the divergence is 0 at a point, then it means that एखाद्या फील्डचा एका पर्टिक्युलर पॉइंटला डायव्हर्जन्स 0 असेल तर त्याचा अर्थ काय होतो असा क्वेश्चन आहे. ऑप्शन इज फ्लक्स इन द वेक्टर फील्ड ॲट दॅट पॉइंट इज 0. नेक्स्ट इज नेट आउटवर्ड फ्लक्स इन द वेक्टर फील्ड ॲट दॅट पॉइंट इज 0. नेक्स्ट इज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इन द वेक्टर फील्ड ॲट दॅट पॉइंट इज 0 and none of this. So correct option of this question is rate of change of flux. Sorry, no, B option is correct. Net outward flux in the vector field at that point is 0. याचा अर्थ काय होतो बा, डायव्हर्जन्स म्हणजे काय? डायव्हर्जन्स इज नथिंग बट द आउटवर्ड फ्लक्स और इनवर्ड फ्लक्स. ठीक आहे ना, एखादा पॉइंट पासून ती वेक्टर जी फील्ड आहे ती डायव्हर्ज होणे किंवा कॉन्व्हर्ज होणे. ठीक आहे, डायव्हर्जन्स या नावामध्येच त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स आहे. तर या ठिकाणी एका पर्टिक्युलर पॉइंटला डायव्हर्जन्स ऑफ दॅट वेक्टर फील्ड इज 0. इट मीन्स दॅट नेट आउटवर्ड फ्लक्स ॲट दॅट पॉइंट इज 0. आउटवर्ड फ्लक्स काय आहेत? 0 आहे. सो करेक्ट ऑप्शन इज बी. ओके, तर अशा पद्धतीने आपण वेक्टर अल्जेब्रा अँड ॲनालिसिस या चॅप्टरचे 30 क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ओके, तर ही जी PDF आहे याच्यामध्ये जे करेक्शन्स आहेत ते करेक्शन मी करतो आणि या PDFची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी देतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.